पूर्ततेसाठी मी स्वर्गावर स्वारी केली. अमरावतीच्या देवसभेत गेलो. त्यावेळी त्या अमरावतीच्या देवसभेत एक सुंदर असा नृत्य सादर होत होतं. आणि ते सुंदर नृत्य सादर करणारी ती एक सुंदर नृत्यांगना. तिच्या नृत्यापेक्षा तिच्यावर मी मोहित झालो. आणि तिच्यावर मोहित होताच मी देवराज देवेंद्र याच्याकडे मागणी केली. माझ्या मागणीला नकार देता साऱ्या अमरावती दानवेश्वर कंकासूर ब्रह्मदेवांनी निर्माण केलेली ही सृष्टी, या सृष्टीत ताज्या सजीवाने जन्म घेतला. तो प्रत्येक सजीव आपल्या इच्छेसाठी जगत असतो. पण स्वतःच्या मनातील सदिच्छा परिपूर्ण करत असताना दुसऱ्याच्या जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार नियतीने या विश्वात कुणालाही दिला नाही. तेव्हा संधीने तर तुला हा अट्टास थांबव. ज्या स्त्रीच्या प्राप्तीपर्यंत आलायस तिच्या सौभाग्याचा धनी तुझ्या नेत्रासमोर आहे. प्राण प्रिय प्राणाची भेट घेऊन मागा जाणारा हा कंकासूर नव्हे. पूजाचा मरण मला या घडीला आला तरी बेअंतर, पण मला जगलेली इच्छा पूर्ण करेल. त्यावेळी कंकासूर म्हणून चांगला समाचार सुविचाराचा बोध करण्याचा प्रयत्न केला, पण अविचाराच्या दिशेला तर जात असली तर माझा स्वरूप तुला दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. कोण जाणे स्वरूपाची माझे सत्याने घारे ते पृथ्वी, सत्याने तपते रवी, सत्याने वाटी बालुष, सर्व सत्य प्रतिष्ठितम. सत्याच्या जोरावर या मेदिनीची प्रस्थापना झाली. सूर्य नारायण विश्व सत्याच्या जोरावर प्रकाशमान करू लागला. त्या सत्याचा पुरस्कार करणारे आम्ही देवतांतील घटक अनित्य आणि असत्याला कधी मागणार नाही. स्त्री जातीचा स्वाभिमान पायदळी तुटलास आणि माझ्या भार्याच्या मल्ल्या देवदरबारी हात घातलास. अर्थात घनघोर प्रतिज्ञा माझी काय म्हणून एक ना एक दिवस असा उभा राहील. कसा एक ना एक दिवस असा उभा राहील. कसा तुझ्या मृत्यूचा क्षण